नमस्कार. मी आपल्या समोर काय बोलणार. मी तर आपला एक सेवक आहे. आधी बिल्डराच्या रूपात होतो, आता राजकारणात आलो. जनतेची सेवा हेच माझं ध्येय. मुलं म्हणजे देवाघरची फुलं, आणि देवासारख्या जनतेला खुश करायचं असेल तर फुलांची काळजी घ्यायलाच हवी. या मुलांना सांभाळण्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आणि पुढेही करत राहणार. मी माझ्यातर्फे 50 खोल्या ह्या आश्रमाला बांधून देईन, हे माझं आश्वासन आहे. एक मिनिट. एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. अरमानजी असे अचानक का निघून गेले? भाई, बाब्याचा खून झाला. कुणी मारलं? माहित नाही भाई. बाब्याला ज्यांनी कोणी मारलं त्याला माझ्या समोर आणा. साला, आपल्या एरियात येऊन आपल्या माणसाला टपकवण्याची कोणाचीच हिंमत झाली नाही. मग हा कोण आहे रे लंगूर? त्याला माझ्या समोर घेऊन या. उभा आडवा चिरतोच साल्याला. भाई, हाच तो ज्याने आपल्या बाब्याचा गेम केला. मरण आलं की माणूस त्याच वाटेवर येतो, हे आज तुझ्याकडे बघून खरं वाटतंय. मलाही असंच वाटतंय. ए, तू कोणाशी बोलतोस कळतंय का तुला? ए, डिस्टर्ब करू नकोस रे. अख्ख्या लाईफ मध्ये पहिल्यांदाच कुणीतरी माझ्या समोर असा उभा राहिलाय. पण तुझ्यासारखे भरपूर बघितलेत. अच्छा आहे, बहुत अच्छा आहे. नाव काय म्हणालास तुझं? एवढ्या लवकर विसरलात? पण ह्यापुढे नाही विसरणार. मी विसरू नाही देणार, प्रॉमिस. मी पण तुझ्या एवढा असताना असाच चॅलेंज द्यायचो. फरक आहे ना, फरक आहे. मी जगलो आणि जिंकलो, पण मला नाही वाटत तू जगशील. तो फरक नाही. मी चांगल्या कामासाठी लढतोय आणि तुम्ही तुमच्या वाईट कृत्यांसाठी. आणि वाईटाचा शेवट नेहमी वाईटच होतो. मी कधीच हरलो नाही आणि हरणार सुद्धा नाही. मला हरवणारा अजून जन्माला यायचा आहे. लवकरच तुझा हा भ्रम मी तोडल्याशिवाय राहणार नाही. सो बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. As per the news from our sources, Babia was Armanji's partner who handles all Armanji's black businesses. Does Armanji keep connection with such gangsters? Police are still investigating other illegal works which he might be involved in. आम्ही अरमानजीला संपर्क करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी आम्हाला भेटण्यास नकार दिला. सपना, हा. अरमानजीची ती नवीन स्टोरी चालू आहे ना, हा, हो. इट्स गोइंग फंटास्टिक यार. अगं, त्याच्यामुळे आमच्या चॅनलचा TRP पण वाढलाय. थँक्यू सर, हे सगळं तुमच्याच सहकार्यामुळे झालंय. अगं, सहभाग सहकारी तरी आहेच, पण तरी सुद्धा इट्स गोइंग टू गुड यार. अगं, काय चाललंय रे तुमचा? काय चाललंय रे? काय चाललंय रे? काय चाललंय? हा, जे काय चाललंय ते सत्यावरच चाललंय. सत्यावर. ते फक्त सत्य म्हणजे अरमानजी, आणि अरमानजींचंच सत्य इथे चालतं. हो का? तुमचं सत्य तुमच्याकडे राहू द्या, आम्ही आमच्या सत्यावर ठाम राहू. इथे नवीन दिसतोयस. हो, नवीनच आहे. म्हणूनच तू अशी चूक केलीस. तू नवीन आहेस म्हणून तुला सोडून देतो. पुन्हा जर असं केलंस तर काय करशील? बोल, काय करशील? मारून टाकशील मला? अरे, ज्या दिवशी पत्रकार झालो ना, त्याच दिवशी ठरवलं, कोणीही अन्याय केला तर त्याला सोडणार नाही, त्याच्यावर वाचा फोडीन, मग मेलो तरी चालेल. यांनी तर अगोदरच वरचं तिकीट बुक करून ठेवलंय. खूप महागात पडेल. तुला नाही घाबरत मी. सगळेच काही तुमच्या खिशात जाणारे नसतात. जेवढ्या लवकर खिशात याल तेच तुमच्यासाठी योग्य आहे. नाहीतर अरमानजी, जरा शांत व्हा. तुम्ही आत्ता कुठं राजकारणात एंट्री घेतलीये? या चॅनलवाल्यांशी पंगा वाईट आहे. आणि असा हा कोण बाब्या की ज्याच्यासाठी तुम्ही वाईट वाटून घेताय? असे 50 बाब्या तयार होतील. सॉरी म्हणा, इमेज वाढवा. तुमची इमेज आपोआप वाढत जाईल. बाब्याचा बॅकग्राऊंड एवढा वाईट असेल असं वाटलं नव्हतं. मी चुकलो, पण चुका ह्या माणसाकडूनच होतात ना.
त्यामुळे मला माफ करा. मी RDXच्या रिपोर्टरची आणि चॅनेल हेडची सुद्धा जाहीरपणे माफी मागतो. त्यांनी केलेलं काम हे बरोबरच आहे, म्हणून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. साल्यानं पैसे चालले असणार त्या चॅनलला. आपल्या भारतामध्ये एका तरी राजकारण्यावरती विश्वास ठेवावा असं कोणी आहे? कोणी नाही. मग सगळे चालले एका माळेतले मणी. आधी हं? कालपासून विचारत आहेस, काय प्रॉब्लेम आहे का? एक प्रॉब्लेम आहे. हं? काय प्रॉब्लेम आहे? आता 10 वाजलेत. हो, ही वेळ खूप महत्वाची आहे आणि ही वेळ जर चुकली तर आपण काहीच करू शकणार नाही. असं का? असं का म्हणजे? प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळी झालीच पाहिजे. काय? हो. हो. तशी ही पण गोष्ट झालीच पाहिजे. अरे पण काम तरी काय ते तरी सांग. सई थोड्याच वेळात आश्रमाकडे जाण्यासाठी निघेल, हा, तर ती मला चर्चजवळ भेटायलाच हवी. हे काय काम आहे? हो. पण हे कसं शक्य आहे? तिच्या घरापासून तर आश्रमाचा रस्ता वेगळाच आहे. हा. ते मला नाही माहिती. ती मला चर्चजवळ भेटायला हवी, बस. I'm telling you, he's a cartoon. आणि त्या दिवशी माझ्या जवळ येऊन बसला. कॅरेक्टरमध्ये राहा. ए, थांब, थांब. थांबा थांबा थांबा. थांबा. काय झालं? काय झालं? बाई तुम्ही त्या बाजूने चला. का पण? का? 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 तुम्ही एका ट्रॅफिक पोलिसाला प्रश्न विचारताय. प्रश्न विचारता म्हणून तुम्हाला फाईन होऊ शकतो. लिहा लिहा. अहो असं नाही, आतापर्यंत इथे कधीच ट्रॅफिक पोलीस नव्हता. हे अचानक काय? नाही हे असंच अचानक भयानक होत असतं इकडे. हा. हेल्मेट, हेल्मेट. लायसन्स. लायसन्स. अहो पण नाही परंतु नाही, तुमची लेंथ आणि लाईन चुकली आहे. लेंथ अँड लाईन चुकली. एक्सक्यूज मी सर, ही बॅग, युनिफॉर्म. तो अभ्यास करतोय. त्याला इन्स्पेक्टर व्हायचंय, ट्रॅफिक इन्स्पेक्टर. चला चला बाई तुम्ही चला आता. चला ह्या बाजूने चला. ओके चल, ओके, बस. लेट्स मूव. चला 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 हा चला हा चला चला. चल ग. अरे हे काय नवीन? अरे बाजूला व्हा, आम्हाला जाऊ द्या. अरे प्लीज मूव. हे असे काय हेल्मेट घालून पळतायत? वेडे झालेत का? अरे बाजू व्हा. अरे जायचंय ना आम्हाला. काय? प्लीज मूव. प्लीज. अरे काय मूर्खपणा चालवलाय? काय झालं? हे असे का मध्येच थांबलेत? हा काय करतो इथं? हे बघ सई, मला फिरून फिरून बोलायला आवडत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. प्रेम ॲट फर्स्ट साईट काय असतं हे मला आत्ता जाणवतंय. माझ्यावर विश्वास ठेव सई. तुझ्या मनातही असंच काहीतरी चालू आहे असं मला वाटतं, म्हणून मी तुला डायरेक्ट विचारलं. हे बघ आधी, लव्ह एट फर्स्ट साईट वगैरे काहीही नसतं. असतं ते फक्त अट्रॅक्शन. आणि काय रे, गाणं काय गायलास, टीव्ही मध्ये फेमस काय झालास, याचा अर्थ असं नाही की सईच्या मनात तुझ्याबद्दल डायरेक्ट प्रेम असेल. ए, तू का बोलतीयस? तिला बोलू दे ना. कारण तिला काही कळत नाही. ए, तुला फार कळतं वाटतं अट्रॅक्शन आणि प्रेम याच्यामधला फरक. हे बघे, जो प्रेम करतो ना त्यालाच त्याच्यातला फरक कळतो. आधी प्रेम करायचं मग बोलायचं, कळलं ना? त्या ना अशा आतमधल्या फिलिंग्स आहेत ग, त्या त्यांच्या त्यांनाच कळणार आहेत. तू नको पडूस मध्ये. प्रेमाचा बाजार मांडून ठेवलाय तुमच्यासारख्या लोकांनी. ए, हे असलं वाक्य ना असं बाजारात भरून नाही म्हणायचं. ऍक्च्युली प्रेम करायचं आणि मग बोलायचं. प्रेम प्रेम प्रेम. चल ग सई,
प्रेम प्रेम एट फर्स्ट साईट. आधी माझा अनुभव सांगतोय सही तुझीच आहे.